आजच्या ब्लॉग मध्ये तुमचे स्वागत आहे. आणि आजपासून meeting होत आहे लग्नाची काय म्हणतात त्याला धावपळ सुरू. आणि आज आपण आजच्या ब्लॉग मध्ये आमच्या घरात पाहुणे यायला सुरुवात झालेली आहे आणि आज सुरुवात होत आहे आमची सारण पुढे असतात त्याची सारण बनवण्याची. चला बघू आजचा ब्लॉग. तर हे चाललेलं आहे पुऱ्यांचे सारण बनवण्याचे काम. ह्या माझी काकू आहेत, माझ्या बहिणी आहेत, माझ्या वहिन्या आहेत. अशा प्रकारे सर्व मदत करत होते. आणि लग्न म्हटल्यानंतर एकमेकांच्या सहकार्याशिवाय काहीच होऊ शकत नाही. आणि बाहेर आमचं चाललेलं होतं मंडपाची तयारी. पावसाळा असल्यामुळे आम्हाला वॉटरप्रूफ मंडप टाकायचा आहे. लग्नघर म्हटलं म्हणजे एक वेगळीच मजा असते. सर्वांची धावपळ तर असते, पण त्या धावपळीमध्ये मजा देखील एक वेगळीच असते. आणि ही चाललेली आहे आमची घाणा घालण्याची तयारी. तर आम्हाला अशा छोट्या छोट्या गोष्टी माहीत नसतात नाही आहे, तर आमच्या काकून त्या आम्हाला काही सांगत होत्या, ते आम्ही फॉलो करत होतो. आणि जुन्या माणसांशिवाय तर कुठेच मजा नाही आहे. खरंच आम्हाला खूप माहिती जरी असलं ना तरी असं वाटतं की खूप काही अजून आपल्याला माहिती नाही आहे. तर अशा प्रकारे आमची ही झालेली आहे घाणा घालण्याची तयारी. तर या आहे जावा जावा. आता ह्या जावा जावा मस्त घाणा घालत आहेत. आणि कोण कोणाची विकेट घेत होतं, तर कोणाला गाणे येत नव्हते, तर कोणाला जातं ओढत नव्हतं. अशा प्रकारे आमची कमेंट चालू होती. आणि ही मंडपाची तयारी अजून आमची सुरूच आहे, कारण वॉटरप्रूफ मंडप आहे आणि खूप मोठा मंडप आहे, त्यामुळे वेळ लागत होता. ते काय म्हणते ऐकू देत नाही, पुढून वेगळा आवाज येतो, मागून आम्ही बहिणी एकमेकींची शॉपिंग बघत आहेत. कोणी काय काय आणलं आहे, कोणी काय काय नाही, असं चाललेलं होतं आमचं शॉपिंग बघण्याचं काम. ही माझी वहिनी आहे आणि मस्तपैकी आमच्या गप्पा देखील चाललेल्या आहे. आणि भरपूर उशीर झालेला आहे आता, तरी देखील मंडपाचे काम आमचे सुरूच आहे, कारण त्यांचे मेंबर्स हे कमी असल्यामुळे त्याला वेळ लागत होता. आणि बारीक बारीक काम देखील भरपूर आहे. तुम्ही लवकर येते नाही.
कोणासाठी आली एक मिनिट थांबा ना, अजून किती लवकर यायचं सांग. ह्या टायमाला लवकर आला मग कोणासाठी आली त्याच्या आधी अजून कोणाला आली का लवकर? झाडू घे परीक्षा नव्हती माझी. ए, आणि पेपर आता पण आहे, तर पण माझे पेपर ती आहे. पेपर देऊन येऊ शकते तिथे नंतर सांग. नाही, बोल, बोल, माझ्या बोल. विषय मला मला काही चुकी आहे. तुझी काय चुकी नाही का मी तुला काळजाच्या तुकड्यासारखं जीव लावायचं तीच माझी चुकी आहे. तर तुम्ही आमचं हे गोड गोड खोटं खोटं भांडण बघितलंच असेल, कारण आम्ही ठरवलं होतं का नवरीबाईची वेळी घ्यायची, कारण तिचा खूप कमी वेळ आमच्यासोबत जात होता, तिचा जास्त वेळा फोनवर बोलण्यात जात होता. त्याच्यामुळे आम्ही ठरवलं का हिला थोडंसं चिडवून द्यायचं आणि तो प्लॅन आमचा सक्सेस झाला. बिचारी नवरी आमची आता फक्त आमच्यासोबत 2च दिवस आहे आणि आम्हाला खूप वाटायचं की तिने आमच्यासोबत खूप सारा टाईम स्पेंड करावा, कारण आम्हाला खूप वाईट वाटायचे आणि रडायला यायचे. आहे आपल्या पुऱ्यांचा कार्यक्रम आणि बघा आमच्याकडे किती लोक आलेले आहेत पुऱ्यांसाठी. आम्हाला मी दाखवते. चाललेला आहे पुऱ्यांचा कार्यक्रम. आमच्याकडे खूप साऱ्या बायका शिवपुरीसाठी येतात. हे माझ्या लग्नापासून देखील हीच यांची पद्धत आहे. माझ्या लग्नाला 19 वर्ष झाले, त्यावेळेस देखील अशीच पुऱ्यांना गर्दी असायची आणि अजूनही माझ्या मम्मीच्या पप्पांच्या घरी तेवढेच लोक शिवपुरीसाठी येतात. ती 2 वेळा असं सरकवलं, आता पुढची बाजू कुठे गेली. गरमागरम पुऱ्या बघितल्यानंतर तुम्हाला देखील खावंसं वाटत असेल, पण म्हणजे का कोणास ठाऊक ह्या शेवपुरीच्या ज्या पुऱ्या असतात ना, त्याची चवच एक वेगळीच असते. ज्या आपण नेहमी पुऱ्या बनवतो ती लग्नांच्या पुऱ्यांसारख्या बनतच नाहीत. त्याची एक टेस्टच वेगळी असते आणि ती पुऱ्या खाण्याची एक मजाच वेगळी असते. हे तर माझ्या बाबतीत घडतं. मला असं वाटतं की तुमच्या बाबतीत देखील असंच घडत असेल. मंगळसूत्राच्या 2 वाट्या सासर आणि माहेर साहेबरावांनी केलं माझ्या सौभाग्याचं आहे. तुम्ही माझ्या उखाण्याकडे दुर्लक्ष करा. तुम्ही बोलाल की काय कॉमन उखाणं घेतलं. ठीक आहे, ते कॉमन आहे, पण मला वेळेवर आज आठवतच नव्हतं, कारण माझं कंटिन्यू धावपळ जागरण ह्यामुळे जरा मला खूप काही गोष्टी अशा विसरायला होत होत्या. मग मी
एकदम सोपं असं उखाणं घेऊन टाकलं. तसे मला फार उखाणे येतात, मोठे मोठे येतात, पण खरंच सांगते की मला वेळेवर काहीच आठवलेलं नाही आणि एवढा वेळ पण देखील नव्हता की ती आठवत बसायचं आणि मग ते बोलायचं. मग जे आलं ते पटापट मी घेऊन टाकलं. आणि हा चाललेला आहे आपला पोह्यांचा नाश्ता. आमच्या इथे म्हणजे भरपूर ठिकाणी अशीच पद्धत आहे की शेवपुरी म्हटल्यानंतर नाश्ता रसना ही बनवली जाते आणि आमच्याकडे आमच्या लग्नापासून ही पद्धत अजून कायमच आहे. पोहे आणि रसना आमच्या घरी फिक्स असतो. मग ते किती मेंबर्स असो सर्वांसाठी नाश्त्याची सोय केली जाते, रसनाची सोय केली जाते आणि मस्त सर्वजण मस्त त्यासोबत पुऱ्यांचा देखील आस्वाद घेतात. आमचे अजून खूप सारे मेंबर्स काही बेडरूममध्ये बसलेले आहे, कोण कुठे बसलेले आहे. कारण आमच्या बंगल्याला खूप सारे रूम आहेत. प्रत्येकजण असे प्रत्येक रूममध्ये वेगळे आहेत. भरपूर सारी चिल्लर पार्टी आहेत, त्यानंतर पाहुणे आहेत, जेंट्स मंडळी बाजूला बसलेले आहेत. असं आमची खूप सारी फॅमिली एकत्र आलेली आहे. मस्तपैकी सर्वांची धम्माल मस्ती पुऱ्यांचा आनंद घ्यायचा काम चालू आहे. आणि आता यातील काही बायका घरी गेलेल्या आहेत, काहींचा नाश्ता झालेला आहे, काही नाश्ता करत आहे. सोड ना. तर मला आता करायची आहे जात्याची सजावट. कारण आम्हाला हळद दळण्याचा कार्यक्रम पुढे करायचा आहे. मग मुलांनी मला काही आंब्याचे पानं लागत होते ते आणून दिलेले आहे, बाकीचे मला पाकळी करून देत आहे. आता थोडं फुलाचं शॉर्टेज असल्यामुळे काही व्हाईट फुलं मला भेटलेली नाही, त्यामुळे आहे त्यात जुगाड करून मला डेकोरेशन बनवायचे आहे. तर बघू माझं डेकोरेशन कसं बनतं आहे. कारण मला डेकोरेशनचा पार्ट माझ्यासाठी फेवरेट आहे, मला फार आवडते डेकोरेशन करायला. पण मला तेवढं समोर साहित्य पण हवं असतं. पण आता व्हाईट फुले मला भेटलेली नाही. मग माझ्या कामात मला हे माझे मेंबर्स मदत करत आहे. आणि आता सर्वांचं लक्ष आता पावसाकडे लागलेलं आहे, कारण अजून आमचा पेपर टाकायचं काम बाकी आहे. आणि पावसाचं तर खूप वातावरण झालेलं आहे, कधीही पाऊस येऊ शकतो. आता शेवपुरीचा कार्यक्रम आमचा जवळजवळ आटपत आलेला आहे, बाकीच्या बायका घरी गेलेल्या आहे, अजून आमचा नाश्ता देखील बाकी आहे. चला तुम्ही पण चला आमच्यासोबत नाश्ता करायला. आता मस्तपैकी आमची गँग नाश्त्याचा आणि पुऱ्यांचा आनंद घेताना ह्या वहिन्या आणि आम्ही सर्व बहिणी. आणि नणंद भाऊजाई म्हटल्यानंतर मग काय विचारायचंच नाही, कोण कोणाची काय विकत घेतं, कोण कोणाची. प्रत्येकाला एक संधीच हवी असते. नंदा पण कमी नाही आणि भाऊजाई पण कमी नाही. अशा प्रकारे आम्ही मस्त हसत खेळत नाश्त्याचा आनंद घेत आहोत. आणि आम्हाला एक खूप असं मजा येत होती, कारण सर्वजण एकत्र आल्यानंतर म्हणजे वेळ कुठे जातो त्याचं भानच नसतं. आणि आता पावसाचं फुल वातावरण झालेलं आहे. बापरे, शेवटी पावसाचे आगमन झालेले आहे आणि आमची जरा धावपळच व्हायला सुरुवात झाली आता. कारण आम्हाला अजून हळद दळण्याचा अजून कार्यक्रम बाकी आहे, जाते सजावट करायची आहे. मग शेवटी जाते सजावटीसाठी देखील मी थांबून घेतले, कारण वरतून पाणी गळत होते आणि काहीच उपयोग होणार नाही, कारण आम्हाला व्हिडिओज देखील काढायचे आहे. त्यामुळे देखील थांबून घेतलं. बाकी पेपरवरती खूप सारे पाणी तुंबत होते, कोणी पाणी काढत होते, कोण काय करत होते. सर्वजण असं प्रत्येकजण प्रत्येकाच्या कामात बिझी आहे, प्रत्येकजण त्याच्या पद्धतीनं काम करत आहे. आणि लग्नघर म्हटल्यानंतर सहकार्याशिवाय काहीच होऊ शकत नाही. अशा प्रकारे आम्ही सर्वजण एकमेकाला मदत करत आहे. आणि आता उद्या मेहंदी आणि परवा हळद ही आमची घरीच आहे, त्यामुळे आम्हाला एवढी सारी तयारी करायला लागत आहेत. आम्हाला पहिल्यापासनं आमच्या याच्या आधीचे फंक्शन देखील आमचे मेहंदी हळद हे असे घरी झालेले आहे, कारण भरपूर मोठी जागा आहे आणि सर्व मेंबर्स हे येतात, घरी मुक्कामी राहतात, त्यामुळे ती एक मजा देखील वेगळीच असते. अशा प्रकारे आता आमची थोडी धावपळ झालेली आहे, पण प्रत्येक गोष्ट आम्ही खूप छान एन्जॉय करत आहे. धावपळ तर आहेच, पण त्यामागे आनंद देखील तेवढाच आहे. चला, लग्नघर म्हटल्यानंतर एवढं तर चालतंच. त्यानंतर आमच्या सिद्धेश आणि रुद्रची श्रुतीसाठी म्हणजे त्यांच्या बहिणीसाठी एक सरप्राईज डान्सची चाललेली होती प्रॅक्टिस. यांचा डान्स बघत असताना अक्षरशः आमच्या अंगावरती शहारे देखील येत होते आणि डोळ्यात पाणी देखील येत होते, कारण
तो स्पेशल डान्स खास भावांकडून बहिणीसाठी होता. आणि इकडे मुलींची देखील एक वेगळीच प्रॅक्टिस सुरू होती, कारण आज शेवपुरीचा दिवस होता. त्याच दिवशी सर्वजण एकत्र आलेले आहे आणि वेळ खूप कमी होता, त्यामुळे सर्वजण खूप सारे प्रयत्न करत होते डान्स बसवण्यासाठी. आणि अशा प्रकारे मुलींनी डान्सची प्रॅक्टिस केली. प्रॅक्टिससोबत त्यांनी एन्जॉय पण खूप केला. तर हा आहे आमचा प्रणू. तो पण त्याच्या वयाच्या मानाने खूप सुंदर डान्स बसवत आहे. त्याने देखील मोबाईलवरती बघून त्याचा डान्स बसवायला सुरुवात केलेली आहे, कारण कोणाकडे बघायला वेळ नव्हता. प्रत्येकाला प्रत्येकाचे डान्स बसवायचे होते आणि त्याने देखील मोबाईलवरती बघून त्याचा डान्स बसवला आहे. आणि तो बोलला, आत्या माझा डान्स बघ का, मला पण न बघता येतो की नाही. तर आम्ही त्याचा डान्स बघितला. त्याने खरंच छान डान्स बसवला त्याच्या वयाच्या मानाने. अशा प्रकारे आम्ही आजचा शेवपुरीचा दिवस एन्जॉय केलेला आहे. आय होप तुम्हाला देखील आमचा व्लॉग बघून मजा येत असेल. असेच तुम्ही नवीन माझे व्लॉग बघत राहा. आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि खूप सारे प्रेम द्या. सो बाय, टेक केअर, लिव्ह, लाफ अँड लव.